नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. फक्त एकदा चपातीवर हे मिश्रण टाकून बनवून तर बघा. पुन्हा कधी बाहेरून विकत आणून खाणार नाही आणि घरीच कमी खर्चात हा पदार्थ पोटभर तयार होतो. तर काय आहे हा पदार्थ पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हा पदार्थ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया. तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलंय. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपण चपात्याला कणिक मळतो तशी ही कणिक मळून घ्यायची. तर इथं मी कणिक मळून घेतली. तुमच्याकडे जर शिल्लक असलेली कणिक असेल तर ती घेतली तरी चालेल. आता या कणकेवर झाकण ठेवून साईडला ठेवून देऊया. त्यानंतर इथं मी एक खोलगट भांड घेतलंय. 1 वाटी बेसन पीठ घेतलंय. त्यानंतर पाव चमचा हळद घालणार आहे. 1 चमचा मीठ घालणार आहे. अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालणार आहे. आता हे असं मिक्स करून घ्यायचंय आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचं सरसरीत मिश्रण करून घ्यायचंय. मिश्रण जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही करायचं. असं थोडं थोडं पाणी घालूनच मिश्रण आपल्याला सरसरीत करून घ्यायचंय. तर तुम्ही इथे पाहू शकता हे मिश्रण जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. आपण जशी बेसनाची पोळी तयार करण्यासाठी मिश्रण तयार करतो तसं हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. नंतर आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. 2 शिमला मिरची बारीक कट करून घेतल्यात. 1 मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक कट करून घेतलाय. मुठभर कोथिंबीर बारीक चिरून घेतली. कोथिंबीर देठासहित चिरून घ्यायची. देठामध्ये खूप सारं फ्लेवर असतं. 1 गाजर बारीक चिरून घेतलंय आणि भरपूर सारा कोबी चिरून घेतलाय. कोबी खरंच घालून हा पदार्थ बनवून बघा. हा पदार्थ खायला खूप छान लागतो आणि कोबीमध्ये भरपूर कॅल्शियम फायबर असतं. त्याच्यामुळे कोबी नक्की घाला. आणि तुम्हाला जर कोबी आवडत नसेल तर तुम्ही या ठिकाणी कांदा घालू शकता. आता या सर्व भाज्या या बेसन पिठाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यायच्यात. या सर्व भाज्या घालून तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा. खायला खूप छान लागतो. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात. 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घेतलेत. 1 चमचा गरम मसाला घेतलाय. 1 चमचा ओरोगॅनो घेतलाय. ओरोगॅनो तुम्हाला घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालेल. ओरोगॅनोच्या ठिकाणी तुम्ही धने पावडर वापरली ना तरी चालेल, पण ओरोगॅनोमुळे या पदार्थाला छान टेस्ट येते. आता हे सर्व आपल्याला असं या मिश्रणामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं. अशा भरपूर भाज्या घालायच्यात म्हणजे आपला पदार्थ खायला खूप सुंदर लागतो. आणि हा पदार्थ तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता. मुलं जेव्हा बाहेरचं काहीतरी चटपटीत खायला मागतात तेव्हा सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता. हे असं छान मिक्स करून घेतलं की आता हे आपण साईडला ठेवून देऊया. इथे आपली कणिकही 5 मिनिट छान भिजली आहे. आता या कणकेतील एक छोटा गोळा काढून घेऊया. आणि याची चपाती लाटून घ्यायची. फक्त अशी चपाती लाटून घ्यायची किंवा तुमच्याकडे उरलेल्या चपात्या असतील तरी तुम्ही त्या चपात्या घेऊ शकता. चपाती जास्त पातळही नाही लाटायची आणि जास्त जाडही नाही लाटायची. इथे मी छोट्या छोट्या चपात्या लाटून घेणार आहे. चपाती लाटाई घेण्या अगोदर एकीकडे मी तवा गरम करायला ठेवला होता. आता तव्यावर ही चपाती घालून घ्यायची. चपाती एका बाजूने भाजली की चपाती पलटी करून घ्यायची. पुन्हा चपाती दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायची आणि चपाती पलटी करायची. आता गॅस बारीक करायचा आहे आणि हे जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे ना हे या चपातीवर घालून घ्यायचंय.
मिश्रण भरपूर घालायचंय बरं का. म्हणजेच हा पदार्थ खायला चांगला लागतो. त्यानंतर आता कढईने तेल सोडायचंय आणि एकदम बारीक गॅस करून हे मिश्रण थोडंसं सुकेपर्यंत आपल्याला वाट बघायची. हे मिश्रण थोडं सुकलं की आता याला आपल्याला पलटी करायचंय आणि पुन्हा थोडंसं कढईने तेल सोडायचंय आणि याला खमंग भाजून घ्यायचंय. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची. फुल गॅसवर जर तुम्ही भाजून घेतलं तर मग हे आपलं करपू शकतं. हे छान भाजून झालं की पलटी करायचंय. जर कच्चं वाटत असेल ना तर पुन्हा एकदा पलटी करून भाजून घ्यायचं. असं छान खरपूस भाजून झालं की आता याच्यावर मी चीज खिसून घालणार आहे. तर बघा किती सोपा आहे हा पदार्थ बनवायला. आणि चीज खिसून घातलं का नाही की मुलांना तर चीज घातलेले पदार्थ खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करा. मुलांनाच काय घरच्यांना सुद्धा खूप आवडेल. चीज खिसून घातलं की 2 मिनिट तव्यावर असंच ठेवायचंय. म्हणजे याच्या उष्णतेनं चीज छान मेल्ट होईल आणि हा पदार्थ खायला खूप छान लागेल. चीज मेल्ट झालंय असं वाटलं की हा पदार्थ काढून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर आपला हा पदार्थ तयार झालाय. तर मी तुम्हाला याच पद्धतीने अजून एक बनवून दाखवते. तर बघा किती बनवायला सोपा आहे. जेवढा बनवायला सोपा आहे ना तेवढाच खायला खूप छान लागतो. कारण आपण याच्यात भरपूर भाज्या घातल्या आहेत आणि मुलांच्या आवडीचं चीज सुद्धा घातलं आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी एक विनंती आहे, जर तुम्हाला माझा हा पदार्थ आवडू लागला असेल ना तर याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि एक लाईक करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन आणि झटपट बनणारे साधे सोपे छान छान पदार्थ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता बरं का. तर बघा, मुलं रोज भाजी चपाती खायचा कंटाळा करतात. आपण मुलांना रोज डब्यामध्ये भाजी चपाती देतो. मुलांनाही वाटतं वेगळं काहीतरी बनवून द्यावं. तर अशी तुम्ही पूर्वतयारी करून जरी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं ना आणि सकाळी झटपट हा नाश्ता बनवून मुलांना डब्यामध्ये दिला तर मुलं डबा नक्कीच फस्त करून दाबून दाबून भाजून चांगलं घ्यायचं बरं का. बेसन पीठ कच्चं राहू नये याची काळजी घ्यायची. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं की बेसन पिठाचं मिश्रण बनवताना जास्त पातळ बनवायचं नाही. जास्त पातळ बनवलं की मग आपला हा नाश्ता भाजायला जास्त वेळ लागतो. असं बेसन पीठ छानपैकी भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच चीज घालायचं. चीज भरपूर घातलं की मुलांना सुद्धा भरपूर चीज घातलेले पदार्थ खायला आवडतात. तर बघा किती सुंदर दिसतोय आपला हा पदार्थ. याला तुम्ही काय नाव द्याल कमेंट करून नक्की सांगा. मी याला काय नाव देणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे. असा जर हा पराठा बघितला ना तर मुलं अगदी पळत पळत येऊन नको नको म्हणलं तरी खाऊन संपवून टाकतील. आणि डब्यात जर दिला ना तर डबा तर माघारीच घेऊन येणार नाहीत. तर तुम्हाला माझा आजचा हा नाश्ता कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. नाश्ता आवडला असेल तर इतरांना शेअर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करायला बिलकुलही विसरू नका. तर मी याला नाव देईन घरी तयार केलेला पिझ्झा. तर माझा आजचा हा पिझ्झा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असा माझ्यासारखा झटपट बनणारा नाश्ता नक्की बनवून बघा. खायला खूप छान लागतो.
तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. असा माझ्यासारखा होममेड पिझ्झा नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.